नमस्कार, मी दीपक श्रावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता। सावदा येथील ग्रामीण रुग्णालयास नगरपालिकेने जागा देतेवेळीस केलेल्या राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज या नावाच्या ठरावानुसार सदर नाव रुग्णालयास मिळावे म्हणून सावदा येथे दिनांक 19 रोजी भाजपा शिवसेना युतीतर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले। यावेळी सदर रुग्णालयास राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय नाव देण्याची एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोलभाऊ जावळे, नंदूभाऊ महाजन यासह मान्यवरांनी येथे भेटी दिल्या। बघा याचा वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर। जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। ग्रामीण रुग्णालयाला शिवाजी महाराजांचं नाव लावलंच पाहिजे, ग्रामीण रुग्णालयाला शिवाजी महाराजांचं नाव लावलंच पाहिजे। हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। ग्रामीण रुग्णालयाला शिवाजी महाराजांचं नाव न देणारा जिल्हा शल्य चिकित्सकांचा निषेध असो। ग्रामीण रुग्णालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव न देणाऱ्या शल्य चिकित्सकांचा धिक्कार असो। हमारी मांगे पूरी करो। भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा विजय असो। भारत माता की जय। सर जे सावद्याला तुम्ही तिथे सावरकरांचं नाव देतोय जळगाव जिल्ह्यात हे देता येईल, पण याला कॅबिनेटमध्ये खास मंजुरी घेऊन विषय बाबू ते करता येईल ना। आपण तोपर्यंत त्यांना सिव्हिल सर्जन साहेबांना बोलवा तर खरं हो, म्हणजे आपल्या भावना बोलून ते वगैरे जे असेल ते सगळं घ्या ना। आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे कार्यकर्ते, भाजप शिवसेना युतीचे, महायुती नाही, फक्त भाजप शिवसेना, कारण तिसरी पक्ष आमच्यामध्ये काही सामील झालेला नाही आहे। त्यामुळे आम्ही आज सकाळपासून सावदा ग्रामीण रुग्णालयाला श्री राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालय नाव देण्यासंदर्भात उपोषणाला बसलो होतो। आता इथं आपल्या मुक्ताईनगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चंदूभाऊ पाटील व रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अमोलदादा जावळे हे उपस्थित राहिले। त्यांच्यासोबत मुक्ताईनगर लोकसभा मतदारसंघाचे रावेर लोकसभा प्रमुख नंदूभाऊ महाजन व सर्व त्यांच्यासोबत प्रमुख पाहुणे उपस्थित राहिले। त्यांनी तिथं येऊन महाराष्ट्र जिल्हाधिकारी सो यांच्याशी फोनवरती चर्चा केली, त्यानंतर सिव्हिल सर्जन यांच्याशी चर्चा केली आणि महाराष्ट्र जिल्हाधिकारी सो यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर चंदूभाऊंनी आणि अमोलभाऊंनी माझ्याकडे फोन देऊन माझ्याशी 2 शब्द त्यांना सांगायला सांगितलं। त्यानुसार जिल्हाधिकारी साहेब यांनी सिव्हिल सर्जनला बाजूला ठेवून आज नगरपालिकेच्या मार्फत, नगरपालिका शाखेमार्फत नवीन प्रस्ताव सादर करून शासनाकडून मंजूर करून घेऊन लवकरात लवकर शिवाजी महाराजांचं नाव या ग्रामीण रुग्णालयाला दिलं जाईल असं आश्वासन दिलं। म्हणून आम्ही दोघा आमदारांच्या मानास विनंती करून व त्यांनी दिलेला शब्द आम्ही ब्रह्मशब्द म्हणून पाळत आहोत आणि आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे जे कार्यकर्ते उपोषणाला बसलो आहोत हे उपोषण आम्ही तूर्त मागे घेत आहोत।
जे उपोषण होतं, लाक्षणिक उपोषण होतं, या लाक्षणिक उपोषणाच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांची मागणी अतिशय रास्त आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदुस्थानचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव याच्यापूर्वी या रुग्णालयाला नगरपालिका दिलेलं होतं आणि परत तेच नाव द्यावं. नव्याने एक वास्तू बांधली गेली, ते आरएचकडे वर्ग करण्यात आली. राज्य सरकारच्या माध्यमातून हे नाव देण्यात यावं म्हणून त्यांची मागणी आहे आणि त्यांची मागणी अतिशय रास्त आहे. मधल्या काळात जो प्रस्ताव पाठवला गेला त्यात काही त्रुटी होत्या, पण आता कलेक्टर महोदयांशी चर्चा करून त्या सगळ्या त्रुटी दूर करून विशेष बाब म्हणून राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येणाऱ्या कॅबिनेटमध्ये तसा प्रस्ताव देण्याचं कलेक्टर महोदयांनी मान्य केलेला आहे आणि तो प्रस्ताव घेऊन जाऊन स्वतः आरोग्यमंत्र्यांची चर्चा करून त्या पद्धतीमध्ये दोघं आमदार आम्ही, अमोलदा असतील किंवा मी असेल, नंदुभाऊ असेल, आम्ही सरकारकडून लवकरात लवकर ही यांच्या लोकांच्या भावनाचा विषय असलेला आहे त्या सगळ्या सावधेकरांच्या नाही तर मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की ह्या सगळ्या इतक्या सुसज्ज वास्तूला माझ्या राजाचं नाव मिळावं. तर ती अतिशय आदरणीय ते भावना आहे त्यांची आणि त्या दृष्टिकोनातून निश्चितच लवकरात लवकर सरकार त्या दृष्टीने तसा GR काढेल. सौदा येथील ग्रामीण रुग्णालयाला आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं असं नगरपालिकेचा ठराव झालेला होता, परंतु प्रस्तावात काही त्रुटी राहिल्या नाही. त्याला अजूनपर्यंत नाव देण्यात आलेलं नाही आहे. यासाठी संपूर्ण सौदामधले सर्व नागरिक, शिवसेना, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, राजूभाऊ, सुराज भाऊ आणि सगळे उपोषणाला बसलेले होते आणि आदरणीय चंदूभाऊ आणि नंदूभाऊ आम्ही इथे आलोत आणि यांना विनंती केलेली आहे. माननीय चंदूभाऊंनी जिल्हाधिकारी महोदयांसोबत सुद्धा संपर्क साधला, त्यांचे संवादही साधलेला आहे आम्ही आणि या प्रस्तावातल्या ज्या काही त्रुटी असतील तर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे प्रस्तावात त्रुटी दूर करण्यात येतील आणि राज्य शासनाला पुनश्च हा प्रस्ताव सादर करण्यात येईल. आम्ही दोघंजण आमच्या नेत्यांच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर आपल्या सर्वांच्या भावना, आपल्या सर्वांच्या म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्या भावनांचा विचार करून आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या रुग्णालयाला पुनश्च देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू आणि सर्व शब्द देतो. धन्यवाद. कलेक्टर साहेबांनी परवा मुलाखत दिली, त्यामध्ये म्हटलं की सरकारचं धोरण नसल्यामुळे आम्ही नाव देऊ शकत नाही. 100% त्यांनी कायदा सांगितलेला आहे, पण कायद्याच्या पलीकडे जाऊन आता आपण जळगावच्या जिल्हा रुग्णालयाला सावरकरांचं नाव देतोय, तर त्याप्रमाणे आपण इथेही खास बाब बनवू. इथे ऑलरेडी 2010 मध्ये तसा ठराव झालेला आहे आणि त्याच्याच अटी शर्तीवर तशा पद्धतीत ही जागा आरएचला वर्ग करण्यात आली, ग्रामीण रुग्णालयाला वर्ग करण्यात आली. त्याच्यामुळे तो एक मोठा मुद्दा घेऊन सरकारच्या माध्यमातून ते मान्य करून जरी कायदा असेल तरी खास बाब, विशेष बाब म्हणून आपल्याला सरकारकडे तो प्रस्ताव घेऊन जाता येईल आणि सरकार शिवसेना भाजप युतीचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं आहे, त्यामुळे निश्चितच ते करून. थँक्यू. इकडून या ना बाहेरून ताई. तुम्ही सोडायला आलोय.